तुम्हाला कपड्याचं होलसेलर बनायचं आहे, नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे. कपड्याचा व्यवसाय करायचा आहे किंवा नवीन होलसेलर बनायचं आहे, मोठं होलसेलर. तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये कसे कपडे मिळतील किंवा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल, ते कसं तुम्ही करू शकता, या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून असणार आहे. सगळे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. होलसेलर आपण कसं बनू शकतो, कस्टमर समोर आपण डील कसं करू शकतो किंवा बेनिफिट आपल्याला कसं मिळणार आहे, ते या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. नवीन आहात ना चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करणं अजिबात विसरू नका. मंडळी, काय असेल ना, सगळ्यांनाच वाटतं की आपण एक मोठा बिझनेसमॅन बनावा. सर्वात महत्वाचा एक पॉइंट फर्स्ट असा आहे की आपण विचार करतो कपड्याचा बिझनेस करायचा आहे, करतो आपण. म्हणजे स्टार्टिंग आपण जर केली बिझनेस करण्याची, तर होलसेलर आपण डायरेक्ट नाही बनू शकत. स्टार्टिंगला आपल्याला थोडंसं एरिया आपल्याला ओळखावं लागेल की त्याच्यात एरिया वाईज कशी डिमांड येते किंवा लेडीज लोक आता ट्रेंडिंग मध्ये काय वेअर करतात किंवा ट्रेंडिंग मध्ये कुठली फॅशन चालू आहे, आपण ते पहिले सगळी ओळख केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण विचार करायचा की नक्की आपण हे प्रॉडक्ट सिलेक्शन करून आपला बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. जसं आता एक्झाम्पल सांगते मी, प्रिंटेड साड्यांचा पण तुम्ही बिझनेस करू शकता. आता साड्यांचं असं आहे की साड्या आपल्याला 12ही महिने चालत असतात आणि काय असतं ना, साड्यांचं हे फॅशन आहे ना, हे कधीच जुनं नाही होत. तर होलसेलर बनण्यासाठी साड्यांचंही आपण प्रॉडक्ट ठेवू शकतो. तर बिझनेस करण्यासाठी साड्यांचा बिझनेस केला तरी अगदी बेस्ट आहे. त्याच्यात तुम्ही कुर्तेही ॲड करू शकता. आणि फर्स्ट माझा पॉइंट असा आहे की होलसेलर तुम्ही कसे बनू शकता. होलसेलर असे बनू शकता जेव्हा तुम्ही एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडून बिझनेस म्हणजे मॅन्युफॅक्चर सोबत जेव्हा तुम्ही जुडतात ना, तेव्हा तुम्ही एक होलसेलर बनतात. कारण मॅन्युफॅक्चर जो असतो ना, म्हणजे की आम्ही स्वतः आहेत जलान मेगा मार्ट. तर जलान मेगा मार्ट सोबत जोडून तुम्ही एक होलसेलर बनू शकतात. त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळत असतात. साडी, कुर्ती, लेहेंगा, मेन्सवेअर, किड्सवेअर सगळ्या व्हरायटीज तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळत असतात. बरेचसे म्हणजे जे नवीन पाऊल टाकत असतात ते होलसेलर असतात, त्यांना समजत नाही की होलसेलर आम्ही चालू केल्यानंतर आम्ही डिमांड कशी म्हणजे पूर्ण करू शकतो कस्टमरची. जे आमच्याकडे रिटेलर येतात त्यांची आम्ही रिक्वायरमेंट कशी पूर्ण करू शकतो आरामात, काहीच टेन्शन नाही. तुमच्याकडे कस्टमर आला, कस्टमरशी व्यवस्थित डील करा, व्यवस्थित कस्टमर सोबत कन्व्हिन्सिंग करा. कारण काय असतं, रिटेलर असतो तो रिटेलर म्हणजे छोटं शॉप चालू करायची इच्छा असते त्याची, तर त्याच्यामध्ये ते कमीत कमी 20 ते 25,000 इन्व्हेस्टमेंट करून ते चालू करू शकतात. त्याच्यात काय असणार आहे की होलसेलर कडे गेल्यानंतर प्रत्येक रिटेलरला असं वाटतं की एकदम स्वस्त मिळणार आहे आणि मॅन्युफॅक्चर कडून जर घेतलं तर अजून आपल्याला स्वस्त मिळत असतं. तर होलसेलर कडून जर तुम्ही घेत असाल तर थोडं ते पण ते आपलं बेनिफिट ऍड करत असतात. तर त्या हिशोबाने तुम्ही मॅन्युफॅक्चर सोबत जुळून जर बिझनेस स्टार्ट केला तर तुम्हाला अजून चांगल्या म्हणजे फायदेदायक तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत असतात. क्वालिटी, रेंज ह्या गोष्टी सगळ्या मिळत असतात. काय असेल ना, सगळ्यांना वाटतं की आपला बिझनेस कमी वेळात पटकन ग्रोथ व्हावा. त्याच्यासाठी तुम्ही एका मॅन्युफॅक्चर सोबत जोडून बिझनेस स्टार्ट करा. आणि होलसेलर तुम्ही कसे बनू शकता, होलसेलर जेव्हा तुम्ही बनू शकता जेव्हा तुम्ही एका मॅन्युफॅक्चर सोबत जुडत असतात. कारण मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आपल्याला ज्या गोष्टी देतात ना, ते रिटेल लोक आपल्याला नाही देणार. काय असतं ना, मॅन्युफॅक्चर स्वतः बनवतात, स्वतः सगळं ग्रे पासून मॉडेलिंग पर्यंत सगळं मॅन्युफॅक्चर करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही होलसेलर नक्की मॅन्युफॅक्चर सोबत जुळून होलसेलर एक मोठे होलसेलर व्यापारी बनू शकतात. तर मंडळी, आणि होलसेलर कडे अशा छान छान गोष्टी असतात, म्हणजे प्रॉडक्ट पण छान असतात कारण मॅन्युफॅक्चर कडून ते घेत असतात. तर डिझाईन पॅटर्न पण नवीन नवीन असतात. आणि एखाद्या व्यक्तीला वाटतंय की आपण शॉप ओपन करावं, तर त्यांनी नक्की एक होलसेलर सोबत जुडून पण आपण म्हणजे कनेक्शन आपलं असतं ना, तर आपण त्यांच्या सोबत जुडून पण बिझनेस करू शकतो. बिझनेस करायला सगळेच करायला आता निघालेले आहेत. पण असे मोस्टली बरेचसे व्यापारी आहेत, गावाकडे असतात, तर ते विचार करत असतात बिझनेस करायचा नेमका कुठला करायचा. कपड्याचा बिझनेस आपल्यासाठी बेस्ट असतो. आपण स्टार्टिंगला एकदम लो क्वालिटीचा म्हणजे प्रॉडक्ट ठेवा. लो क्वालिटी म्हणजे सांगण्याचा माझा असा अर्थ आहे, रेंज जी असते ती एकदम लो क्वालिटीची, म्हणजे की त्याच्यात तुमचं बेनिफिट पण होईल आणि त्याच्यात तुमचं कस्टमर पण सॅटिस्फाईड होईल. त्याच्याने काय असतं ना, कस्टमर लवकरात लवकर अट्रॅक्ट होतं. आपल्याकडे अट्रॅक्शन कस्टमरकडून म्हणजे कस्टमरला जर अट्रॅक्ट करायचं असेल ना, तर स्टार्टिंगला आपल्याला प्राइस आपल्याला व्यवस्थित कमी प्राइसमध्ये ठेवावी लागते. कारण काय असतं ना, कस्टमर आल्यानंतर ते स्टार्टिंगला फक्त एकच वर्ड यूज करतं, की कमी प्राइस किंवा लो प्राइसचा आम्हाला प्रॉडक्ट दाखवा. कारण रिटेलरला पुढे सेल करायला एकदम आरामात तो सेल करू शकतो.
तसंच तुम्हाला पण त्याच्यात मार्जिन एवढी पण नाही ठेवायची, की जेणेकरून तुमचं जे रिटेलरचं व्यापारी आहे ते खराब होऊन जाईल. होलसेलरचं काम काय आहे, त्याच्यात तुम्हाला ₹5-10 एका प्रॉडक्ट मागे निघाले तरी भरपूर आहे. कारण तुम्हाला स्टार्टिंगला कस्टमर जुळवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर एकदा कस्टमर जुळलं, कस्टमर ते आपल्याकडे रनिंग कंटिन्यू जर झालं, तर त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला थोडेसे प्राईस हाय करून पण सांगू शकता. कारण प्रत्येक वेळेस ग्रेचा पण भाव वेगवेगळा रेट वाढत असतो. जसं-जसं म्हणजे प्रॉडक्ट आपल्याकडे येत असतात त्याप्रमाणे ग्रेचा पण भाव वाढला म्हणजे त्याच्यासोबत तुम्हाला मिलमध्ये गेल्यानंतर ग्रे नंतर तुम्हाला कलरिंगमध्ये पण ॲड करावं लागतात. त्याच्यानंतर तुम्ही प्रिंट करता. त्याच्यानंतर तुम्हाला सिरोस्की आहे, वर्क आहे, जरीचं काम आहे. ह्या गोष्टी सगळ्या ॲड करून तुम्हाला प्राइजेस रिटेलरवाल्याला सांगायच्या असतात. डायरेक्टली तुम्ही असं प्राइस डायरेक्टली सांगितलं तर तुमचं पण बेनिफिट झालं पाहिजे आणि रिटेलवाल्याचा पण फायदा झाला पाहिजे. कारण जर तुम्हाला रिटेलवाल्यासोबत कनेक्शन जोडायचं असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. तुम्हाला मार्जिन पण व्यवस्थित लावावं लागेल आणि तुम्हाला दुसरं आहे म्हणजे की मार्जिन लावतातच आणि क्वालिटी पण तुम्हाला रेंज अशी चांगली द्यावी लागेल. आणि ते तुम्हाला काम करायचं आहे मॅन्युफॅक्चर सोबत जुडून. म्हणजे की जलान मेगा मार्ट सोबत जर जुडता तुम्ही, तर हर गोष्टी तुम्हाला एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्याच सगळ्या गोष्टी मिळत असतात. काय असतं बरेचसे होलसेलर असतात, बाकी दुसऱ्याकडून घेतात. त्यांना माहिती नसतं मॅन्युफॅक्चरर कोण आहे. मॅन्युफॅक्चर ओळखण्याची एकच अट आहे मंडळी, तुम्ही स्वतः तिथं जा, कपडा ओळखा, हातात फील करा. त्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल, की खरंच हा व्यक्ती मॅन्युफॅक्चरर आहे की नाही. तर मंडळी नक्कीच होलसेलर बनायचं जर असेल, तर नक्की आमच्यासोबत कनेक्ट व्हा. प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळणार आहे. होलसेलर बनण्यासाठी जलान मेगा मार्ट तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे. रिटेलर तुम्ही कसे कनेक्ट करू शकता, हे होलसेलरवर डिपेंड करतं मंडळी. नक्की स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे रेंज जर घ्यायचे असेल तर नक्की व्हिजिट करा जलान मेगा मार्टमध्ये. सगळ्या व्हरायटीज एका छताखाली मिळत असतात मॅन्युफॅक्चर रेटमध्ये. त्याच्यासाठी पटकन तुम्ही होलसेलर बना आणि आमच्यासोबत कनेक्ट व्हा. नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ह होता, तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करणं अजिबात विसरू नका. सुंदर आणि छानच्या व्हिडिओसोबत पुन्हा अशाच व्हिडिओसोबत भेटते मी एकदा. तोपर्यंत नमस्कार.